की जे लोक आंघोळ्या करत नाहीत त्यांनी दुकान लावायचं, त्याने आपल्याला प्रसाद द्यायचा आणि तोच प्रसाद आपण देवाकडे न्यायचा. एकदा मी असंच विचारलं, तुम्ही आंघोळ करत नाही, हम नहाने की गोली खाते. सागर भैया ती गोली सिर्फ आपकेच पास आहे. आणि ज्याला ठेवायचे असतील त्यांनी 4 देवस्थानचे उदाहरण दाखवावे की त्यांच्या देवस्थानच्या अधिकृत जे गाळे असतील, कारण 99% अनधिकृत असतं, जे अधिकृत असेल तिथं आपल्या एखाद्या हिंदू बांधवाला त्यांनी दुकान लावायला जागा दिली. ही आव्हानं मी जे सांगतोय ही आव्हानं आहेत आपल्याला. जसं आज ती आपली मुलगी चिमुकली त्या कॉम्प्युटर क्लासला जायची. कशा कर जायची? तिच्या वडिलाला वाटायचं की आपली मुलगी ज्या वेळेला भविष्यामध्ये, जसं 2023चं वर्ष आपलं चंद्रयानचं वर्ष झालं, तसं त्या पुरुषाला वाटलं की आपली मुलगी ज्या वेळेला भारताचं सूर्याचं स्वप्न ज्यावेळेस असेल तर आपली मुलगी त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ असली पाहिजे, म्हणून तिला त्यांनी कॉम्प्युटर क्लासमध्ये घातलं. पण त्या माऊलीच्या वडिलाची चूक झाली. तिच्याही कुठेतरी मैत्रिणी सांगितलं असेल की आपने को किसके क्लास को जाने का, शिराग के क्लास को जाने का. तीच तेवढी चूक झाली आणि आज ती फसली गेली. म्हणून या सगळ्या आव्हानांना आपल्याला भविष्यामध्ये तोंड द्यायचं. आज मरकड साहेबांनी एवढा मोठा निर्णय मागच्या वर्षी घेतला, पण वर्षभर झाले तो संघर्ष सुरू आहे. कशामुळं? फक्त आपल्यातल्या काही, तुम्हाला सांगतो, या सेक्युलरवाल्या लोकांमुळे आज आपल्यामध्ये सगळी परिस्थिती निर्माण होते. आमच्यापर्यंत सुद्धा काही लोक त्यावेळेला आले, आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करू नका. मी काय केलं बाबा आम्ही? ते नाही, ते दुकानं ते आता जुन्या काळापासून लागतात. मी लागत होती, आता लागणार नाही. लागत होती, आता लागणार नाही. कारण का नाही लागणार? त्यांची माय कस काय जनली या देवस्थानावर दावा ठोकायची. ही ताकद व्हायला नाही पाहिजे. ही ताकद होती फक्त आपल्या काही लोकांमध्ये. आपल्यातले काही लोक म्हणतात, जसं आज तुम्हाला सांगतो, आपला एखादा माणूस त्यांना सांगा की कुठं आजच्या देवस्थानाला न्यायचा, परवानगी सुद्धा भेटणार नाही आपल्याला. काय गरज आहे आपल्याला ते इथं लोक ते घेऊन यायची? अहो, ज्यांच्यामध्ये परंपराच नाही की कपाळाला कुंकू लावायचं, कोणी अधिकार दिला त्याला इथं कुंकू विकायचा. त्यामुळे मरकड साहेब, तुम्ही जे केलं ते अत्यंत उत्तम केलेलं आहे. ज्याच्यामध्ये कपाळात कुंकू लावायचा अधिकार नाही, त्याला कुंकू लावण्याचं, दुकान सुद्धा लावण्याचा कुठलाही अधिकार नाही. जे प्रसाद खात नाहीत त्याला प्रसाद सुद्धा विकायचा अधिकार नाही. त्यामुळं मरकड साहेब, तुम्ही जे सांगितलं अत्यंत महत्वाचं आहे की जे लोक आंघोळ्या करत नाहीत त्यांनी दुकान लावायचं, त्याने आपल्याला प्रसाद द्यायचा आणि तोच प्रसाद आपण देवाकडे न्यायचा. तिथं आपण 2 पुडा फोडतो, त्यात 2 पेढे तरी ठेवतो, 2 काहीतरी रेवड्या असतील 2 रेवड्या तरी टाकतो, 2 गुडीशिव असतील 2 तरी टाकतो. आणि त्या कोणी दिल्या? पारुष्या माणसाने. एकदा मी असंच विचारलं, तुम्ही आंघोळ करत नाही, हम नहाने की गोली खाते. सागर भैया ती गोली सिर्फ आपकेच पास है. वो एक ही बार नेला दे, तुम वापस को नहाने की जरूरत नहीं पड़ती. उसको गोली को नहाने की जरूरत नहीं पड़ती, उसको एक ही बार नेला दे तू. कितनी बार? एक ही बार. एकच बार नाही, एक ही बार. अरे कोणत्या आंघोळीच्या गोळ्या आणतो, काय करतो? समजतं का देवस्थानचं पावित्र्य, कशाचं काय चाललंय? हे लोक तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला देवस्थानापाशी ठेवता कामा नये. आणि ज्याला ठेवायचे असतील त्यांनी 4 देवस्थानचे उदाहरण दाखवावे की त्यांच्या देवस्थानच्या अधिकृत जे गाळे असतील, कारण 99% अनधिकृत असतं, जे अधिकृत असेल तिथं आपल्या एखाद्या हिंदू बांधवाला त्यांनी दुकान लावायला जागा दिली. दुकान दिलंय? कुठंच नाही, कुठंच नाही. एकाही ठिकाणी तुम्हाला सांगतो दिसणार नाही. म्हणून आपल्या लोकांनी सुद्धा ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज लोकांना वाटतं हे सगळं राजकारण. आता कोणत्या निवडणूक आहेत? कोणत्या निवडणूक? आता 2-4 वर्षांतर निवडणूक आहेत. हे आम्ही निवडणूक करता आलेलो नाही कोणी. हे राजकारण सुद्धा आता तुम्हाला सांगतो लोक आजचं लक्ष उद्या लक्षात ठेवत नाहीत. त्यामुळे आम्ही निवडणुकीला आलो नाही. आम्ही फक्त सांगतो की या भारतभूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लढा उभा केलाय, त्याला आजही आपण कमी पडतोय.
त्याच्याकरता जागृती निर्माण करता, त्याच्याकरता एकजूट करा. त्याच्यामध्ये आपल्या अंतर्गत छोट्या मोठ्या समाजांमध्ये आपले जे वादविवाद आहेत ते बाजूला ठेवा. आणि ज्या ज्या वेळेला असा प्रश्न उभा राहील त्यावेळेला आपण सर्वांनी हिंदू म्हणून प्रत्येक ठिकाणी उभा राहिलं पाहिजे, आलं पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, ना की आम्हाला कुठतरी सर्वांना जातीवादी म्हणण्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढाकार घेतला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.